नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, खरीप पीक विमा संदर्भात आज आपण मोठे अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सुद्धा माहिती आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई पीक विमा देण्यात येणार आहे। सलग 17 जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या 7,83,915 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने 812 कोटी 38 लाख रुपये रक्कम मंजूर केली आहे। या संदर्भात कृषी विभागाने यादी जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली। आता ही अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर यासह अन्य तालुक्यांना मोठा पुराचा फटका बसला होता। तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, सांगली शहराला मोठा फटका बसला होता। आतापर्यंत या जिल्ह्यातील 3,83,297 शेतकऱ्यांना 417 कोटी 52 लाख रुपये वाटप करण्याची माहिती ऑनलाईन प्रणाली तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे। उर्वरित 4 लाख शेतकऱ्यांची माहिती 2 दिवसात भरण्यात येईल ही असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती। यात खरीपातील जिरायती, बागायती व बहुवार्षिक पिकासह शेतजमिनीचे 5,96,517 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। हा फटका जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांना बसला होता। यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 812 कोटी 38 लाख रुपयांचा सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केली होती। या मागणीनुसार शासनाने नांदेडला 812 कोटींचा निधी मंजूर केला। या दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील 3,83,297 शेतकऱ्यांना 417 कोटी 52 लाख रुपये रक्कम वाटप करण्याची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे। उर्वरित 4 लाख शेतकऱ्यांची माहिती 2 दिवसात भरण्यात येणार आहे। ही माहिती भरण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे संदर्भ क्रमांक संबंधित गावाच्या तलाठ्यांना देण्यात आले होते। या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा आपले सरकार केंद्रावर जाऊन केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदतीची रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या तलाठ्याकडे जाऊन आपला विशिष्ट क्रमांक घ्यावा व केवायसी पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम लवकर जमा होईल। सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना पीक विमा 22,500 रुपये मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची केवायसी केली आहे फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण केवायसी केलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।